मेरी हर सांसों में बाबा साहेब नाम तुम्हारा है। मेरी हर सांसों में बाबा साहेब नाम तुम्हारा है। आज मैं यहाँ खड़ी हूँ तो यह एहसान तुम्हारा है, तो यह एहसान तुम्हारा है। सूर्याप्रमाणे दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी रंजना माने, युधामाता विद्या मंदिर या शाळेतील इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य। परिस्थिती ही माणसाला घडवित नाही आणि बिघडवित नाही। परिस्थिती ही माणसाला घडवित नाही आणि बिघडवित नाही, तर माणूसच परिस्थिती घडवितो आणि माणूसच परिस्थिती बिघडवितो, हे बाबासाहेबांचं ठाम वाक्य आहे। म्हणूनच अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यात फसलेल्या लोकांना बाबासाहेब नेहमी विचारत की लोकांच्या अंगात नेहमी देव आणि भूतच का येतात? लोकांच्या अंगात नेहमी देव आणि भूतच का येतात? अल्बर्ट आइन्स्टाईन, सी.व्ही. रमन यांसारखे शास्त्रज्ञ का येत नाही? जेव्हा या लोकांच्या अंगात यांसारखे शास्त्रज्ञ येतील तेव्हा हा माझा भारत अख्ख्या जगावर राज्य करेल, तेव्हा हा माझा भारत अख्ख्या जगावर राज्य करेल। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य, सिम्बॉल ऑफ नॉलेज। त्या ज्ञानसूर्याने स्वतःच्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशमान केलं। आणि हो, खरं तर हा माझा भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता। हा माझा भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, तरीही समाज अजून गुलामीत अडकला होता। तेव्हा एक आवाज आकाशात घुमला, स्वातंत्र्य हे सर्वांसाठी समान असले पाहिजे। हे फक्त शब्द नव्हते, तर ही हजारो वर्षापासूनची गर्जना होती। आणि याच गर्जनेमुळे संपूर्ण राष्ट्र जागे झाले आणि निर्माण झाले या राष्ट्राचे महान असे संविधान। म्हणूनच बाबासाहेब तुम्हाला मला हे म्हणायचे की ये रुतबा मुझे तेरे संविधान से मिला है, गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, अरे मुझे तो मुकद्दर भी बाबा साहेब आपके संविधान से मिला है, मित्रांनो, सर्वांना माहिती बाबासाहेबांना जगातील 5 विद्वानात गणले जात होते। म्हणूनच त्यांच्या विद्वत्तेची बराबरी करण्यासाठी जगातील तमाम विद्वान एकत्र आले, तरी सुद्धा त्यांच्या विद्वत्तेची बराबरी होऊ शकली नाही। कारण ज्याप्रमाणे सूर्याचे तेज, सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही, तसंच बाबासाहेबांचं महत्त्व हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे। पण यामागचा परिश्रम किती आहे, यामागचा श्रम किती आहे? अहो, शिक्षणापासून, विकासापासून लाभ असलेल्या एका समाजात त्यांचा जन्म झाला। त्यांना शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मारहाण सोसावी लागली, पण यामुळे कसतील ते बाबासाहेब कसले? त्यांनी अस्पृश्य आणि दीनदलितांचा उद्धार हे जीवनाचे ध्येय ठरवले। आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एकमात्र हत्यार आहे, हे त्यांनी फार लवकर ओळखले। ते म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। खरं तर हा प्रश्न पडलाय की माणूस मोठा कशाने होतो? जन्माने, परिस्थितीने का संघर्षाने? जर या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर एकच नाव पुरेसं आहे। ते एक नाव, ते एक क्रांती, तो एक विचार म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अहो, ज्यांना पाण्याचा हक्क नव्हता त्यांनी समाजाला समतेचा महासागर दिला। ज्यांना शिक्षणाचा हक्क नव्हता त्यांनी भारताला कायद्याचे संविधान दिले आणि ज्यांचा स्पर्श विटाळ मानला गेला त्यांनी मानवतेला स्पर्श करणारे विचार दिले। हा कोणता विरोधाभास नाही, तर ही एक संघर्षाच्या इतिहासातील यशोगाथा आहे। आणि ही यशोगाथा लिहिणारा आणि जगणारा महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब नेहमी म्हणत होते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे फक्त 3 शब्द नाहीत, तर जीवनातील 3 स्तंभ आहेत। शिका, कारण शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे। संघटित व्हा, कारण एकीचे बळ अमर्याद आहे। आणि संघर्ष करा, कारण अन्यायाविरुद्ध लढा दिल्याशिवाय परिवर्तन अशक्य आहे। मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे एक धगधगती मशाल आहे, जी अंधारात प्रकाश देते, निराशेत आशा देते आणि प्रत्येक दुर्बल व्यक्तीला जगण्याचे सामर्थ्य देते। जगण्यासाठी अन्न आणि पाणी गरजेचं असतं, पण त्याहूनही अधिक गरजेचा असतो तो स्वाभिमान। हे विचार देणारे महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मित्रांनो, बाबासाहेबांविषयी बोलायला तर खूप काही आहे, पण तेवढे शब्दच पुरत नाही। म्हणून शेवटी जाता एवढंच बोलेल। कळतच नाही बाबासाहेब काय बोलावं तुमच्यावरती।
कळतच नाही बाबासाहेब काय बोलावं तुमच्यावरती. कार्यही तुमचे तेवढेच आणि तेवढीच आहे कीर्ती. एक दिवस विचार केला बोलावं तुमच्यावरती. एक दिवस विचार केला बोलावं तुमच्यावरती. पण फार वाईट वाटलं पाहून आत्ताची स्थिती. बाबासाहेब खरं म्हणायचं तर ऐकून तुमची कहाणी डोळ्यात येतं पाणी. ऐकून तुमची कहाणी डोळ्यात येतं पाणी. आमच्यासाठी केलं तुम्ही हाडाचं मणी आणि रक्ताचं पाणी. आमच्यासाठी केलं तुम्ही हाडाचं मणी आणि रक्ताचं पाणी. जिवंतपणी मारतो लाता मेल्यावरती फुले काशीला. जिवंतपणी मारतो लाता मेल्यावरती फुले काशीला. तसंच तर बाबासाहेब भारतरत्न मिळालं तुम्हाला. तुम्ही शिक्षण पूर्ण केले हालाखीत जीवन जगून. तुम्ही शिक्षण पूर्ण केलं हालाखीत जीवन जगून. नोकरीलाही लात मारली नवा भारत घडावा म्हणून. नोकरीलाही लात मारली नवा भारत घडावा म्हणून. एक दिवस विचार केला बाबासाहेब किंमत नाही तुमच्या कार्याला. बाबासाहेब विचार केला बसून. किंमत नाही तुमच्या कार्याला. बाबासाहेब विचार केला बसून. अश्रूची किंमत नाही या जगात म्हणून माझेच अश्रू मीच घेते पुसून. म्हणून माझेच अश्रू मीच घेते पुसून. धन्यवाद.